नमस्कार मित्रांनो, घरात तुळस आहे म्हणजे फक्त एक झाड नाही, तर ती संपूर्ण घराची ऊर्जा नियंत्रित करणारी शक्ती आहे। पण अनेक घरांमध्ये नकळत एकापेक्षा जास्त तुळस लावल्या जातात। आज आपण जाणून घेणार आहोत, घरात 2 तुळस असतील तर लक्ष्मी काय करते, हे शुभ आहे की अशुभ, आणि चुकीमुळे नेमकं कोणतं नुकसान होऊ शकतं। अशीच सखोल, पारंपरिक आणि शास्त्राधारित माहिती हवी असेल तर मराठी विचारसरणी चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तुळस म्हणजे फक्त झाड नाही तर घराची ऊर्जा। घरात तुळस असणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा पाळणे नाही, तर संपूर्ण घराच्या ऊर्जेला दिशा देणे होय। भारतीय संस्कृतीत तुळशीला माता मानले जाते कारण ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते। ज्या घरात तुळस आनंदी आणि हिरवीगार असते त्या घरात मानसिक शांतता, आरोग्य आणि समृद्धी आपोआप वाढू लागते। तुळस आणि लक्ष्मी यांचा अतूट संबंध। लक्ष्मी देवी जिथे शिस्त, सात्विकता आणि स्थैर्य असते तिथेच स्थिर राहते। तुळस ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, पण ती योग्य पद्धतीने पूजली गेली तरच। तुळशीमुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मीला वास करण्यासाठी अनुकूल ऊर्जा तयार होते। घरात 2 तुळस असण्याचा प्रश्न कसा निर्माण होतो? आजकाल अनेक घरांमध्ये नकळत 2 तुळस असतात। कधी जुनी तुळस सुकू लागते म्हणून नवीन लावली जाते, कधी एक तुळस घरात आणि दुसरी बाल्कनीत ठेवली जाते। काही जण शोभेसाठी वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये तुळस लावतात, पण तुळस शोभेची वस्तू नसून ऊर्जेचे केंद्र आहे, हे इथे विसरले जाते। शास्त्रानुसार तुळशीची योग्य संख्या। शास्त्र स्पष्ट सांगते की प्रत्येक घरात एकच मुख्य तुळस असावी। ही तुळस घराच्या सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू असते। रोजची पूजा, दिवा, पाणी आणि प्रार्थना ह्याच एका तुळशीभोवती असणे आवश्यक असते। घरात 2 तुळस असतील तर ऊर्जेत काय बदल होतो? जेव्हा घरात 2 तुळस असतात तेव्हा नकळत 2 ऊर्जा केंद्र तयार होतात। एक ऊर्जा एका दिशेने तर दुसरी दुसऱ्या दिशेने वाहू लागते। यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा विभागली जाते आणि स्थैर्य कमी होते। हेच असंतुलन पुढे जाऊन अडचणी निर्माण करते। लक्ष्मी येते पण टिकत नाही यामागचं कारण। अशा घरात अनेकदा दिसते की उत्पन्न असूनही पैसा टिकत नाही। कमाई येते पण खर्च वाढतात। अचानक अडचणी, आजारपण किंवा गरज नसलेले खर्च सुरू होतात। याला लोक नशीब म्हणतात, पण प्रत्यक्षात हे घरातील ऊर्जेच्या असमतोलाचं लक्षण असतं। परिणाम लगेच का जाणवत नाही? 2 तुळस असण्याचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत। हळूहळू घरात तणाव वाढतो, लहान सहान गोष्टींवर वाद होतात, मन अस्वस्थ राहतं आणि कामं अडकू लागतात। म्हणूनच अनेक लोक या कारणाकडे लक्ष देत नाहीत। 2 तुळस एकमेकांच्या जवळ असतील तर काय होते? जर 2 तुळशी एकमेकांच्या अगदी जवळ असतील तर ऊर्जा संघर्ष अधिक वाढतो। विशेषतः एक तुळस हिरवीगार आणि दुसरी कोमेजलेली असेल तर हे नकारात्मक संकेत मानले जातात। कोमेजलेली तुळस म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होत असल्याचा इशारा असतो। प्रत्येक वेळी 2 तुळस अशुभच असतात का? नाही, काही घरांमध्ये एक तुळस मुख्य पूजेसाठी असते आणि दुसरी अंगणात किंवा बागेत असते। अशा वेळी जर मुख्य तुळस ठरलेली असेल आणि तिची रोज पूजा होत असेल तर दोष लागत नाही। इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच ऊर्जा केंद्र असणे। कोमेजलेली तुळस काय सांगते? तुळस कोमेजणे म्हणजे घरातील काहीतरी चुकत आहे याचा संकेत असतो। कदाचित दुर्लक्ष, नकारात्मक विचार किंवा अस्वच्छता। अशा वेळी तुळशीकडे दुर्लक्ष न करता कारण शोधणे गरजेचे असते। तुळस सुकई म्हणून लगेच काढणे चुकीचे का? तुळस ही देवी मानली जाते, त्यामुळे तिला उपटणे किंवा फेकणे अशुभ मानले जाते। चुकीच्या पद्धतीने तुळस काढल्यास घरातील शुभता कमी होऊ शकते। म्हणून तुळस हलवताना आदर आणि योग्य पद्धत आवश्यक असते। घरात 2 तुळस असतील तर योग्य उपाय। सर्वात आधी एक तुळस मुख्य ठरवा। रोज तिची पूजा करा। दुसरी तुळस शक्य असल्यास मोकळ्या जागेत हलवा। दोन्ही तुळशी हिरव्या ठेवा आणि दुर्लक्ष करू नका। यामुळे ऊर्जा पुन्हा संतुलित होते। तुळस सुखी असेल तर घरात काय बदल होतात? ज्या घरात तुळस आनंदी असते त्या घरात शांतता वाढते, मानसिक स्थैर्य येते, निर्णय योग्य होऊ लागतात आणि हळूहळू समृद्धीचा मार्ग खुला होतो। लक्ष्मी अशा घरात स्थिर राहते। तुळस शिक्षा देत नाही। तुळस कधीही शिक्षा देत नाही, ती फक्त दिशा दाखवते। योग्य पद्धतीने तुळस जोपासली तर ती घरातील नशीब बदलण्याची ताकद ठेवते। म्हणूनच घरात 2 तुळस ठेवण्याआधी विचार करा आणि चूक झाली असेल तर आदराने दुरुस्ती करा। घरातील स्त्री आणि तुळस यांचा संबंध। परंपरेनुसार तुळस घरातील स्त्रीच्या ऊर्जेशी जोडलेली मानली जाते। घरातील स्त्री आनंदी, शांत आणि समाधानी असेल तर तुळस फुलते, आणि तुळस फुलली तर घरातील स्त्रीचं मनही स्थिर राहतं। 2 तुळस असतील तर ही ऊर्जा विभागली जाते आणि त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो। तुळस योग्य स्थितीत आणल्यावर होणारे बदल। जेव्हा घरातील तुळस योग्य प्रकारे केंद्रात आणली जाते तेव्हा काही दिवसांतच बदल जाणवू लागतात।
घरात शांतता वाढते, अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात आणि मनावरचा ताण कमी होतो. हे बदल सूक्ष्म असतात पण परिणाम खोलवर असतात. लक्ष्मी स्थिर राहण्याचं अंतिम रहस्य. लक्ष्मी मोठ्या उपायांनी नाही तर छोट्या शिस्तीने स्थिर राहते. तुळशीची योग्य संख्या, योग्य स्थान आणि योग्य आदर एवढंच लक्ष्मीला पुरेसं असतं. 2 तुळस कमी करणं म्हणजे काही गमावणं नाही, तर ऊर्जेला योग्य दिशा देणं आहे. लक्षात ठेवा, तुळस तुमच्याकडून काही मागत नाही. ती ना पैसा मागते ना मोठी पूजा. तिला फक्त आदर, लक्ष आणि प्रेम हवं असतं. तुळस आनंदी असेल तर घर आनंदी राहतं. घर आनंदी असेल तर लक्ष्मी आपोआप स्थिर होते. मित्रांनो, घरात 2 तुळस असतील तर घाबरू नका, पण दुर्लक्षही करू नका. योग्य समज, योग्य पद्धत आणि योग्य आदर ठेवा. हा व्हिडिओ मनाला पटला असेल तर लाईक करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच खोल पारंपरिक माहिती मिळवण्यासाठी मराठी विचार सरणी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.